वर्षाचा पहिला सण आणि भोगीला केली जाणारी ही मिक्स भाजी महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते. तुमच्याकडे ज्या भाज्या यामध्ये वापरत नसतील तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकतात. इथे जी तुम्हाला भाजी चालते ती तुम्ही नक्कीच वापरू शकता. बाकी वाटण किंवा मसाले घालण्याची जी पद्धत आहे ती सेमच आहे. तर इथे या पद्धतीने मी अशा भाज्या चांगल्या स्वच्छ आणि बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि पेरूसुद्धा आपल्याला इथे बारीक असा कट करून घ्यायचा आहे. भाजीला फोडणी घालताना या पद्धतीने मी भाज्या घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी इथं आपण एक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे 1 चमचा धणे घातलेले आहेत, खोबरं घातलेलं आहे, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि तीळ घातलेले आहेत. तर तुम्हाला अद्रक लसूण चालत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालायची आहे आणि त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद घालणार आहोत. आता इथे बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. तर टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. पण टोमॅटोमुळे भाजीला खूप छान अशी चव येते. इथे मी गेवडा, हरभरा, थोडं गाजर, वटाणा आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे. बटाटो, वांगं, बोर आणि थोडासा पेरूसुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि ऊस नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा घालू शकता, वापरू शकता. आणि शेंगदाणे आपण हे रात्रीच भिजत घातले होते, तर इथे मी ओले शेंगदाणे घातलेले आहेत. आता याला आपण कमी गॅसवरती छान असं परतून घेणार आहोत. या भाज्यांना कमी गॅसवरती चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे 2 मिनिटासाठी. तर हे पहा, आता वाफल्या आहेत भाज्या छान. परत एकदा आपण याला चांगलं असं कमी गॅसवरती परतून घेणार आहोत. आता हे छान असं परत आलं की काय करायचं, यामध्ये थोडेसे तीळ घालायचे याच वेळेला. परत एकदा याला मिक्स करायचं आणि यामध्ये थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त नक्कीच करू शकतात. आता याला आपण तिखट घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पण परत एकदा याला मिक्स करायचं आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं खोबऱ्याचं आणि तिळाचं, आता ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि या मसाल्यासोबत याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि या मिश्रणाला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान परतलं की यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. एक उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि एक छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे. तर मंडळी, ही भाजी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो. पण ही भाजी शक्यतो बाजरीच्या भाकरीसोबतच खातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी भोगीच्या दिवशी बनवली जाते. तर हे पहा, तयार झालेली आहे आपली भोगी स्पेशल, संक्रांती स्पेशल ही भोगीची भाजी. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.